तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी डिसिप्लिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज 100% बरं वाटतं भाऊ, काल 1000% असं वाटतं कमी अशक्तपणा, आता फिलिंग नाव बेटर। तर चला सुरुवात करूया आजच्या खेळाला। CNG भरलं 200चं, टार्गेट आहे 1600 रुपयाचं। वाजल्यात 8:05। बघूया तर पहिली ऑर्डर कुठली नाही, जी पडेल ती करायची, 1600 करून घरी जायचं पटकन। बघू काय होतं काय नाही। जर 12च्या जर झटका झाला 1600-1700 मग पुढं बघू, ते पुढं पहिलं स्टार्टिंग काय होतं ते। चला पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला रॅपिडोची, प्रेस्टिज पॉईंटला स्वारगेटचं थोडं पुढे आहे। आणि बघू आता इथनं ऑर्डर पडते का नाही। नेक्स्ट 98 रुपीजची ऑर्डर पडते, वाजल्यात 8:36। आय होप नेक्स्ट ऑर्डर पडावी नाही। इथनं स्वारगेटला जाऊ, स्वारगेटवरनं कोण भेटेल नाही का, भेटूया नेक्स्ट ऑर्डर। तर मित्रांनो, पाऊस पडतोय, मला दाखवलंच आता मी। एरोडाला आहे, वाजल्यात 10:07 आणि लईच आज छोटी ऑर्डर पडतात, मोठी ऑर्डर पडणार म्हणजे जे पडतंय ते घेऊन चला। आता काय करावं, तुम्हाला दाखवले माझे ट्रान्झॅक्शन पण होतं, ट्रान्झॅक्शन होतं ऑर्डरचे दाखवलं 60, 50, 60, 40, 30 जे पडेल ते ऑर्डर। मीटरला 20-30 जे भेटेल, चौकात चल म्हणलं तरी मीटर टाकून चला। आता काय करणार, आज सुट्टी ना, त्यामुळं चालायचं काय विषय नाही। तर आत्तापर्यंत झाले 400 रुपये, वाजल्यात 10:08, मग 17 म्हणलं काय चुकून बोलला सर, 10:08 7 म्हटलं असं, चालू काय नाही काय म्हटलं, 10:08 झालं। तर पाऊस पडायला जस्ट चालू झालेला आहे आणि तुम्हाला ट्रेन दाखवतो। मी बी आलो की बॅक कॅमेरा ट्रेन बी म्हणू शकता, लोकल मेट्रो। तर काय विषय नाही, पाऊस पडतोय ऑर्डर पडत नाही, पाऊस पडतोय पण ऑर्डर पडत नाही। आणि अशा ठिकाणी थांबलो की रेल्वे एरोडा मेट्रो स्टेशनवर इथं म्हटलं मध्ये डिवायडर होता बरं का, मध्ये दिसते का ते जिथं डिवायडर संपला तिथं थोडंसं मध्ये काहीतरी दिसते। इथं पहिलं डिवायडर नव्हता, तर छोटंसं डिवायडर केलं, त्यामुळं वळून जाण्यासाठी आपल्याला लांबनं वळून जायला लागलं 2 किलोमीटर लांब। आता जरी ऑर्डर पडायची म्हणली तर 2 किलोमीटर लांबची ऑर्डर पडाल तर ठीक आहे, आता काय दुसरं ऑप्शन नाही, पण पडावं तर पडावं। किती वेळ झालं पडत नाही आहे, पडल्याशिवाय तर हलणार नाही, कारण थंडी वाजते बाबा। 400 रुपये झाले, खूप कमी झाले। 200चं CNG टाकलं आज, 1600 रुपये कशी व्हायचे। 10 वाजून झाले, तर 10 वाजून गेले, तर काय बघू, काय हरकत नाही, जे पडेल ते उचलायचे भाऊ। अजून 12पर्यंत 1000 रुपये करायचं म्हणजे अवघड होतं। 600 रुपये कशाला 2 तास अवघड आहे का नाही, बघू काय व्हायचं वेळेस। तोपर्यंत पाऊस एन्जॉय करूया। आज मोसम खूप छान आहे, मागं अशी पाऊस यायच्या अगोदर म्हणजे असा अंधार होता इकडे, एवढा अंधार होता तसं काय 6-7 वाजणार नाही का, आणि 6-7 नंतर एकदम काळोख होणार असं होतं। आणि 10 मिनिटात पत्ते बदलले भाऊ, डायरेक्ट रात्र पाऊस चालू झाला। आणि आता थोडासा झाला आहे, सुरुवात चांगली आली, जोरात पडला नाही, परत सुरू झालं, भिजून गेले सगळ्यांना आणि परत पडण्याची शक्यता आहे। आता तसं बी दिसते कंटिन्यू चालू आहे पाऊस, स्लो चालू आहे। बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही। आय होप एखादी 400-500 वाली पडावी, पण रिटर्न यायची मग आपल्याला ही होईल, प्रॉब्लेम होईल। बघू पुढं पडतं ते, जी पडेल ते उचलायची आता। तर मित्रांनो, आता जस्ट जेवण झालेले आणि वाजत 11:53। आज जरा लवकर भूक लागली म्हणजे चला ऑर्डर नव्हते, मला जेवून घेऊया। लास्ट ऑर्डर होतो आपण स्टेशनला एक जण मीटरने भेटलं 180 रुपये अप्परला। आपण आता जस्ट अप्परमध्ये आहोत आणि एका ठिकाणी एका एरिया होता, जेवून घेतलं, पाणी बिणी सगळं भरून घेतलं बाटलीमध्ये। अगं एका बाटलीत काय करणार नाही, दुसरी बाटली भरायची नव्हती, आज ही भराय पाहिजे, काढायचा कंटाळा, असो काय करत नाही।
टोटल आतापर्यंत 700 रुपये झाले, जे की खूपच कमी आहे. 12 वाजेपर्यंत जर तुमचे 700 रुपये होत असेल तर खरंच आज मार्केट डाऊन आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपण आपला 100% देऊया आणि अजून 700, 800, 900 अजून 300 रुपये करून 300 रुपये कधी होतात. त्यानंतर मग बघू 600 कधी होतात. 600, 300, 900 रुपये कधी होतात. टफ आहे बॉस. बघू काय होते काय. चला व्हिडिओ जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरला आणि बघूया 900 करायला किती वेळ लागतात किती नाही. चला आणि बघूया 900 रुपये होतात का नाही. चला जेवणानंतर ना थोडंसं ऊन पडले त्यामुळं लईच गरम व्हायला जर्किंग काढलं. आता हे सेबी साईडचं काढतो. तर ओलाची ऑर्डर पडलेली 138 रुपयांनी नियर बाय स्वारगेट. तर बघूया इथनं नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप हे लवकरात लवकर ऑर्डर पडायला उघडं झालं आहे. 12 वाजून 36 मिनटं झाल्यात. उघडतो मी आता. भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. आय होप लवकरात लवकर पडेल. चला मित्रांनो, जेवणानंतर मला वाटते 2-3 ऑर्डर झाले. एक दगडूशेठला पडली. दगडूशेठवरनं एक जण डायरेक्ट भोसरी MIDCला आपण आत्ता वाजल्यात 1:54. टोटल झाल्यात 1200 रुपये. आता इथनं पडणं अवघड आहे कारण ते पण जर लोक इथवर येतात याचा अर्थ चालू असत. थिएटर तर बंद दिसते, काही चालू आहेत काही बंद आहेत. तर 50-50 चान्सेस पडेल नाही पडेल माहीत नाही. जे पडेल ती ऑर्डर उचलायची साहजिक आहे. 1200 झालं, अजून 400 रुपये करायचे, 1600 होऊन जाईल, काही विषय नाही. आत्ता होईल असं वाटतं, मागाशी नव्हतं वाटत. 2 वाजलेत ना. 1200, 13, 16, 400 पडेल ती ऑर्डर केली ना बघितले तर लोकल जरी 4 ऑर्डर 2 तासात होतं. 400 करायचं ना आपल्याला. काय मोजतं आपण 400. ठीक आहे 200-300 होतील. परत 50-100 वर तर करू, काय विषय नाही. होऊ बी शकत 6-7 ऑर्डर, काय बी सांगू शकत नाही. जी पडेल ती ऑर्डर उचलायची. 400 करायचं म्हणजे करायच्यात डोकं दुखायला लागलेलं. काय हरकत नाही. चला बघूया नेक्स्ट ऑर्डर इथनं कुठली पडते कुठली नाही. आणि उबरने आज एक बी ऑर्डर दिली नाही, त्यामुळे उबरचे धन्यवाद. रॅपिडोचं वाटलं नव्हतं रॅपिडो देईल, उबरवर विश्वास होता पण रॅपिडोने दिला, उबरने नाही दिलं. ठीक आहे काय हरकत नाही. आज रॅपिडोचा दिवस उद्या कोणी का देणार आपल्याला, काय आपल्याला ऑर्डरशी मतलब नाही का. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी प्रतिकत नाही. भोसरी MIDC आता काहीतरी बुके किट आलाय. जसं असं मोबाईल जुना आहे तसं तशी क्वालिटी द्यायला आहे, हा विषय नाही. तर आपण आहोत आदित्य बिर्लाच्या हॉस्पिटलच्या बाहेर. तर आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे आणि सीन आत्ता असं झालं आहे 3 वाजता मी इथं आलो आहे आणि आत्ता वाजले 4:30. ऑर्डर पडते तर मला पण ऑपोजिट डायरेक्शनला पडते, कारण इथनं जर मी लांब गेलो परत तिकडनं रिटर्न नाही भेटणार. ऑलरेडी इथनंच भेटत नाही मला रिटर्न घराकडं, तर तिकडनं काय भेटणार. आणि आपले 1300 रुपये राहतात प्रत्येकाने. 14, 15, 16, 300 रुपयासाठी कुठेतरी लांब जायचं परत तिकडनं नाही भेटणं अवघड झालं आहे. मला काय टाईमचा विषय नाही, 7 वाजता जरी घरी गेलो काय विषय नाही आहे. पण 300 रुपये कसे करावे. लोकल मारून होईल इथलं इथे 300 रुपये, त्याचा काही विषय नाही. पण मी विचार करतो की डायरेक्ट जर घराकडे पडलं तर 300पेक्षा जास्त होईल. पण 2 ऑर्डर पडलेले मिस झाले मी पण. 3ला आलो आहे, 1.5 तास झाले तर थांबलो आहे. किती वाईट कंडिशन आहे बघा. आता सुट्टीची दिशा असं असतं त्यामुळे लांब पळ वाटत नाही, पण भेटलं तर ते विचार नाही करत. तर तेवढा विचार करायला वेळ बी भेटत नाही, मग काय फायदा नाही का. ज्यामुळे जे पडतं ते घ्यायचं. सकाळीच बोललं जे पडेल ते घ्यायचं. पण आता विषय असा झाला की घराकडे जायचं आहे. आता लय वेळ झाला थांबलं. आता मी निघालो घराकडं. आता वाकडेवाडी स्टँडपर्यंत जायचं. वाकडेवाडी स्टँडपर्यंत कसं काय माहिती कुठनं काय देत. मॅप लावतो मी आता. वाकडेवाडी स्टँडवर राहतो. कोण ना कोण भेटेल बघू. चला नशिबाचं खेळ, बाकी काय नाही. पण 300 रुपये केल्याशिवाय तर काय घरी जात नाही. आता ओके आहे, आपण काय आता आजारी नाही की घरी लगेच जायला. 300 रुपये करून जाणार. कसे करणार मला माहीत नाही, पण करणार. 50-50ची काय ना कारण पण जाणार. पण माझी अशा आशा आहे, माझी अशी इच्छा आहे की डायरेक्ट जर घराकडे पडली जास्त नको. स्टेशन जर गेली तरी खूप भरपूर आहे. स्टेशनवरनं मग मी कसं बी जाईल. तर बघूया स्टेशनला ऑर्डर पडते नाही पडते. वाकडेवाडी स्टेशन पडली तर देवच पावलं म्हणायचं. हो का ते काय. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या पार्किंगला. बरंच रिकामं यावं लागलं, परत दगडूशेठ पण रिकामं यावं लागलं. म्हणजे 25 किलोमीटर रिटर्न आलो. आपल्या घराकडे काय ऑर्डर भेटला नाही. शेवटी देव पावला. दगडूशेठ बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, दगडूशेठ बाप्पा मोरया असं बोलतो तरी काय हरकत नाही.
दगडूशेठ बसणं आपल्याला एक जण भेटला धनकोडीला आपली तेवढा ऑर्डर ड्रॉप केलं घरी आलं. नंतर आज चलो आता काय करणार. आज तर होतं कधी कधी सीझन मच्छर पार्किंगमध्ये मच्छर लित राव, तर होतं कधी कधी सीझनला ऑफ सीझनला. ठीक आहे, हरकत नाही. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. वाजले 6:15. समजू शकता किती वेळ वाया गेला माझा. तिकडनं एक ऑर्डर पडली असते ना, 500 रुपये झाले असते माझे, 500 रुपये. चला बाय.